आधी 8, मग 13 आणि आता तब्बल 19 हा आकडा आहे विषारी दारू पिऊन जीव गेलेल्या मृतांचा. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी दापोडी तर पुण्यातल्या हडपसर काळेपडळ भागात या विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा वाढत चाललाय. अजूनही काही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विषारी गावठी दारूमुळे किती जण बाधित झालेत याचा शोध घेताना पोलिसांचीही दमछाक होते. फक्त फुगेवाडी हडपसरच नाही तर पुण्यातील खराडी वडारवाडी या भागात सुद्धा ही विषारी दारू विकली गेल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच यातला मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. या विषारी दारूत मोठ्या प्रमाणावर घातक मिथेनॉलचं प्रमाण आढळून आलं. तब्बल 215 लिटर मिथेनॉल या दारूत मिसळण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दारूची नशा जास्तच कडक करण्यासाठी आणि जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी हा सगळा प्रकार आरोपींनी केला होता. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक झाली असून यात धक्कादायक खुलासे होत आहेत. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून योगेश वानखेडे आणि राधेश्याम प्रजापती यांची नावं समोर आली होती. पण यात सरदारजी या नावानं ओळखला जाणारा आरोपी या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात पुणे आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त सुद्धा ऍक्शन बोर्डवर आले असून त्यांनी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचं सत्र सुरू केलंय. आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागासह पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील 22 जणांचं निलंबन करण्यात आलंय. पुण्यातल्या विषारी दारूचा हा मृत्यूचा कारखाना नक्की कसा सुरू होता, विषारी दारूत मिथेनॉल कोणी कधी आणि कसं मिसळलं, या प्रकरणात कोणती नवीन माहिती समोर आली आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. पिंपरीतील फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकामागोमाग एक संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर दारूमुळे हे मृत्यू झाल्याचा संशय बळावला. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि दापोडी पोलिसांनी संपूर्ण रॅकेटचा माग काढायला सुरुवात केली. सगळ्यात आधी फुगेवाडीतील दारू विक्रेता कर्नेल सिंग तखत सिंग विरका उर्फ सरदारजी या दारू विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत त्यानं ही दारू योगेश वानखेडेकडून विकत घेतल्याचं सांगितलं. मग गुरुवारी मध्यरात्रीच मुंढवा परिसरातून योगेश वानखेडेला ताब्यात घेण्यात आलं. तेव्हा ही दारू उरुळी कांचनमधल्या राधेश्याम प्रजापतीनं तयार केली असून त्याच्याकडून आपण दारू विकत घेतल्याची माहिती वानखेडेने दिली. त्यानुसार प्रजापतीलाही ताब्यात घेण्यात आलं. प्रजापती यांनी वानखेडे यांची समोरासमोर बसवून चौकशी केली असता योगेश वानखेडेने या दारूत घातक मिथेनॉल मिसळल्याचं तपासात समोर आलं. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार वानखेडेने प्रजापतीकडून 35 लिटरचे 12 मोठे कॅन 2 टप्प्यात आणले होते. त्यानंतर त्यामध्ये पाणी आणि 100 लिटर मिथेनॉल मिसळून एकूण 24 कॅन तयार करण्यात आल्याचं समोर आलं. त्यानंतर ही मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पुण्याच्या खडकी भागातला कल्पेश अग्रवाल आणि वडारवाडी भागातला अरिहन धोत्रे यांना, तर हडपसर आणि काळेपडळ भागात दारूचा गुत्ता चालवणाऱ्या आकाश जाधव आणि अशोक हांडे यांना योगेश वानखेडेनं विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली. पण आता या प्रकरणात नवीन खुलासा झालाय. या प्रकरणात मिथेनॉल आणण्याचं काम जरी योगेश वानखेडेने केलं असलं तरी प्रत्यक्षात ते मिथेनॉल दारूत मिसळण्याचं काम कर्नेल सिंग तखत सिंग विरका उर्फ सरदारजी या 73 वर्षांच्या व्यक्तीनं केल्याची माहिती सुद्धा तपासात समोर आली आहे. फुगेवाडीतल्या संजयनगर भागातील डेक्कन पेपर मिल जवळ या सरदारजीचं घर आहे. सरदारजी, त्याची बायको इंद्रजित विरका आणि मुलगा गुरुचरण उर्फ विकी विरका हे तिघही गेल्या 15 वर्षांपासून आपल्या घरातूनच गावठी दारूचा गुत्ता चालवत होते. हे सगळे बाहेरून गावठी दारूचे कॅन आणायचे आणि त्याच्यात घरातच मिथेनॉल मिसळून त्याची विक्री करायचे अशी माहिती समोर येते. काही हजार रुपयांचा नफा कमवण्यासाठी हे सगळं करण्यात आलं होतं. हे सगळं रॅकेट कशा पद्धतीनं ऑपरेट होत होतं याचीही माहिती तपासात समोर आली आहे. 22 मेला योगेश वानखेडेनं 215 लिटर मिथेनॉल ऑनलाईन खरेदी केलं. यासाठी त्यानं 17,500 रुपये मोजले. एवढ्या मोठ्या प्रमाणात इथेनॉल हे घातक केमिकल मागवल्यामुळं संबंधित कंपनीचा योगेश वानखेडेला फोन आला. तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिथेनॉल का हवंय असं कंपनीकडून योगेशला विचारण्यात आलं. तेव्हा मला अत्तर बनवण्यासाठी मिथेनॉल हवंय अशी खोटी माहिती योगेशनं कंपनीला दिली. कंपनीनं अधिकृत व्यवहारासाठी जीएसटी नंबर मागितला असता योगेशनं तो द्यायला नकार दिला. धक्कादायक गोष्ट म्हणजे वानखेडेनं या सगळ्यासाठी एक बनावट नेटवर्क तयार केलं होतं. त्याने वर्षभरापूर्वी पुण्यातल्या मांजरी इथून एक बोगस शॉप ऍक्ट लायसन्स मिळवलं आणि यासोबतच एक बनावट आधार कार्ड सुद्धा तयार करून घेतलं. याच बनावट आधार कार्डचा पुरावा सादर करून त्यानं कंपनीकडून तब्बल 215 लिटर मिथेनॉलची खरेदी केल्याची माहिती मिळते. यानंतर योगेश वानखेडेनं हे 215 लिटर मिथेनॉल संजयनगरला सरदारजीच्या घरी पोहोचवलं. या आरोपींनी 35 लिटर गावठी दारूचे
5 ड्रम खरेदी केले होते। प्रत्येक ड्रम मागे 1900 रुपये याप्रमाणे त्यांनी 9500 रुपयात या 5 ड्रमची खरेदी केली। या 5 ड्रममध्ये 5 ड्रम पाणी मिसळून त्याचे 10 ड्रम झाले। मग या ड्रममध्ये मिथेनॉल मिक्स करून त्याचे 12 ड्रम तयार करण्यात आले। मग प्रति ड्रम 2800 रुपये याप्रमाणे त्यांनी या 12 ड्रम्सची 33,600 रुपयांना विक्री केली। आता 17,500चं मिथेनॉल आणि 9,500ची दारू ह्याचा हिशोब केला तर ही विषारी दारू बनवण्यासाठी आरोपींना तब्बल 27,000 रुपयांचा खर्च आला। तर ही दारू विकून त्यांना 33,600 रुपये मिळाले। आता या खरेदी आणि विक्री व्यवहारातला फरक काढला तर फक्त 6,600 रुपयांच्या नफ्यासाठी वानखेडे आणि सरदारजी फॅमिलीनं कितीतरी लोकांच्या जीवाशी खेळ केल्याची माहिती दिली जाते। मग योगेश वानखेडे आणि राधेश्याम प्रजापती यांनी ही विषारी दारू हडपसर आणि पिंपरी चिंचवड मधील 4 वेगवेगळ्या गुत्त्यांवर विक्रीसाठी सप्लाय केली। ही हातभट्टीची दारू वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर ट्रकच्या टायरमधील रबरी इनर ट्यूब किंवा प्लॅस्टिक कॅनचा वापर केला जायचा। ग्राहकांना ही दारू प्लॅस्टिकच्या पिशव्या म्हणजेच फुगे किंवा ग्लासमध्ये दिली जायची। कर्नल सिंग आणि टोळीनं कुजलेला गुळ आणि उसाच्या मळीपासून ही हातभट्टीची दारू तयार केली होती। नशा वाढवण्यासाठी त्यात नवसागर, युरिया आणि ऑक्सिटोसिन यांसारख्या घातक रसायनांची आधीच भेसळ करण्यात आली होती। त्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर मिथेनॉलचं प्रमाण वाढल्यानं तिचं रूपांतर थेट तीव्र विषामध्ये झाल्याचं तपासात समोर आलंय। आतापर्यंत या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे पोलीस आणि दापोडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून 10 जणांना अटक केली आहे। यामध्ये कर्नल सिंग विरका, गुरुचरण विरका, योगेश वानखेडे, राधेश्याम प्रजापती, कल्पेश अग्रवाल आणि अरिहन धोत्रे या 6 आरोपींना दापोडी पोलिसांनी अटक केली आहे। तर आकाश जाधव, इरफान कुरेशी, दयानंद राजपूत आणि आर्यन धोत्रे या 4घांना राज्य उत्पादन शुल्क विभागानं अटक केली आहे। आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, अपायकारक पदार्थाद्वारे इजा करणं, जीव धोक्यात आणणारी कृती तसंच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। या सगळ्या आरोपींना 8 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या तपासात या रॅकेटचे सगळे धागेदोरे समोर येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या प्रकरणात पोलिसांच्या कारभारावर टीका होत असल्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निलंबनाला सुद्धा सुरुवात केली आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, हडपसर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार आणि हडपसर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे। या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात आणि हद्दीत अवैध आणि विषारी दारूची विक्री सुरू असताना त्यावर योग्य ती कारवाई न झाल्यानं ही ॲक्शन घेण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनीही अशाच प्रकारची कडक भूमिका घेत दापोडी पोलीस चौकीशी संबंधित 2 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलंय। तर या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांनी दिलेत। त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल तब्बल 22 सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागानं वडारवाडी गोखलेनगर परिसरातून 12 कॅन तर फुगेवाडी इथून 4 कॅन दारू जप्त केली आहे। ही दारू विक्रीसाठी बाजारात पोहोचली असती तर मृतांचा आकडा आणखीनच वाढला असता असा अंदाज तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। 35 लिटरचे 16 कॅन म्हणजेच सुमारे 555 लिटर विषारी दारू उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं कारवाई करून ताब्यात घेतली आहे। या दारूमध्ये 50 लिटर मिथेनॉल मिसळल्याचं तपासात निष्पन्न झालंय। तर ही विषारी दारू पुणे पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागात विकली यामुळे बाधित झालेल्या रुग्णांना शोधणं हे सुद्धा पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे। पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणात आणखी कोणाची नावं समोर येणार, या रॅकेटचा पर्दाफाश कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।